जे आपण डिग्रीज ऑफ फ्रीडम घेतलं होतं बरं की नाही, प्रत्येक गॅससाठी घेतलं होतं आपण, प्रत्येकासाठी नाही घेतलं, सध्या तरी आपण दोघांसाठी डिस्कस केलं, एक मोनोअटॉमिक गॅस आणि दुसरं डायटॉमिक. ट्रायटॉमिक साठी पण असेल, ओके, ज्याच्यामध्ये 3 मॉलिक्यूल असतात, पण आता तो सिलेबस मध्ये दिलेला नाहीये. जर असेल तर मी कशा प्रकारे तर ते आपण याच्यामध्ये डिस्कस करून घेऊ. पुढचा टॉपिक आपल्याला डिग्रीज ऑफ फ्रीडमशी रिलेटेड घ्यायचा. सपोज डायटॉमिक असेल तर कसं केलं जातं तर ते पण डिस्कस करून घेऊ. पण ऍक्च्युअली तुम्हाला तो टॉपिक नाहीच आहे, तुम्हाला फक्त डायटॉमिक आणि डायरेक्टली शेवटचं दिले पॉलिॲटॉमिक, तर त्यासाठी पण आपण डिस्कस करू, ओके, कशा प्रकारे होतं वगैरे. आता सर्वात महत्वाचं घ्यायचं आपल्याला, याचं रिलेशन काय असणार आहे. आरचं रिलेशन आपल्याला या ठिकाणी ऑब्टेन करायचं, आणि त्यासाठी एक सायंटिस्ट आहे मेयर नावाचा सायंटिस्ट. तर त्या मेयरने काय केलं तर एक रिलेशन दिलेलं आहे किंवा इक्वेशन दिलेलं आहे, त्याला मेयर्स इक्वेशन म्हटलं जातं किंवा मेयर्स रिलेशन म्हटलं तरी चालेल, काय अडचण नाही. तुम्ही इक्वेशन म्हणू शकता किंवा मेयर्स रिलेशन म्हटलं तरी चालेल. आपण रिलेशन घेऊ, मेयर्स रिलेशन. त्याच्या आधी काही बेसिक कॉन्सेप्ट आहे तर ते आपण डिस्कस करणारच आहे, पण मी आधी टायटल टाकून देतो तुम्हाला. मेयर्स रिलेशन आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचंय. मेयर्स रिलेशन इम्पॉर्टंट करा, आणि हा जो क्वेश्चन आहे तर हा तुम्हाला 3 मार्कापर्यंत पेपरला येणार, ओके. तर बेसिक कॉन्सेप्ट तुम्हाला सर्वांना माहिती पाहिजे, 3 मार्कापर्यंत हा टॉपिक तुम्हाला पेपरला असणारच आहे. त्याच्या आधी बघा, तुम्ही 11th स्टँडर्डला असताना एक चॅप्टर बघितलं होतं, मेकॅनिकल प्रॉपर्टी, थर्मल प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्स घेतलं होतं बरं ना, थर्मल प्रॉपर्टीज घेतल्या होत्या. त्यामध्ये तुम्ही हे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी घेतल्या होत्या, आठवते सर्वांना. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आपण या ठिकाणी डिस्कस केलं होतं. तर त्यामध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी घेतल्या होत्या आपण. त्याच्यात घेतलं होतं पहिलं म्हणजे काय तर मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. हीट कॅपॅसिटी, ओके. मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी कशाने मेन केला जातो, लेटर सी ने रिप्रेझेंट केला जातो. आणि त्यानंतर घेतलं होतं आणखीन एक टर्म, ती म्हणजेच काय तर प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट घेतलं होतं, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी घेतली होती. आणि हा जो प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आहे तो कशाने मेन केला जातो, लेटर एस ने रिप्रेझेंट केला जातो. तर अशा 2 टर्म्स आपण या ठिकाणी डिस्कस केल्या होत्या. आता याच्यात परत डिफरंट टाईप पडणार आहे, तर आपण आता एक एक टॉपिक या ठिकाणी डिस्कस करू. तर सर्वात पहिले मोलर स्पेसिफिक हीट काय असतं. तर बघा, सपोज तुम्ही काय घेतलं, एक कंटेनर घेतलं, आणि या कंटेनर मध्ये तुम्ही काय घेतलं तर गॅस घेतला किंवा कोणतं पण लिक्विड घेतलं, पण हा किती घेतला तर 1 मोल घेतला. 1 मोल काय घेतला तुम्ही, गॅस घेतला किंवा मग लिक्विड घेतलं, आणि या लिक्विडला काय केलं किंवा गॅसला काय केलं तर तुम्ही हीट प्रोव्हाइड केलं, ओके, याला गरम करायला सुरुवात केलं. मग किती अमाऊंट ऑफ हीट सप्लाय केली, सपोज डी क्यू अमाऊंट ऑफ हीट काय केली, सप्लाय केली. आणि सायमल्टेनियसली त्याच वेळेस काय करायचं, हीट प्रोव्हाइड करायच्या आधी या ठिकाणी तुम्हाला एक थर्मोमीटर प्लेस करायचा आणि एक स्टिरर घ्यायचं. स्टिरर म्हणजे ढवळणी, ते कंटिन्युअसली काय करायचं, तुम्हाला स्टिर करत राहायचं. का स्टिर करत राहायचं, बघा तुम्हाला प्रॉपर्टी माहित असेल, लिक्विड जे आहे, लिक्विड असेल किंवा गॅस असेल, त्याला जर हीट प्रोव्हाइड केलं तर ती हीट जी आहे ती सर्वात पहिले बॉटमला भेटणार, मग त्याची डेन्सिटी कमी होणार, कमी झाल्यानंतर ते वरती जाणार, बरं की नाही. म्हणजे युनिफॉर्म टेम्परेचर नसतं त्याचं, त्यामुळे तुम्हाला कंटिन्युअसली त्याला स्टिर करत राहायचं, जेणेकरून या सबस्टन्सचं जे पण तुम्ही घेतलंय लिक्विड किंवा गॅसेस, त्याचं जे टेम्परेचर आहे ते कसं असेल तर युनिफॉर्म असेल. ते आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. आता मी तुम्हाला त्याच्यासाठी, ठीक आहे, 1 मोल ऑफ गॅस घेतला किंवा लिक्विड घेतला, त्याला स्टिर करत राहिलं, आणि या थर्मोमीटरचं सुरुवातीला काहीतरी रिडिंग होतं. सपोज मी किती घेतलं तर 27 डिग्री सेल्सिअस इतकं सुरुवातीला काहीतरी टेम्परेचर होतं. येस, टेम्परेचर म्हणजे कोणतं आहे तर आपलं सराउंडिंगचं टेम्परेचर समजा, ओके. तर मी उन्हाळ्याची कंडिशन घेतो, 27 डिग्री सेल्सिअस असेल, वेगवेगळं असू शकता, हे सीझननुसार बदलेल, ठीक आहे. हिवाळ्यामध्ये कमी राहील, पावसाळ्यात अजून वेगळं राहील, आणि उन्हाळ्यात वेगळं राहील, बरं की नाही. मग सपोज मी 27 डिग्री सेल्सिअस घेतलं. हीट प्रोव्हाइड केल्यानंतर या थर्मोमीटरमध्ये टेम्परेचर राईज होणार, हीट प्रोव्हाइड केल्यानंतर, बरं की नाही. आणि हीट रिमूव्ह केल्यानंतर ते कमी होणार आहे. मग एक तर फॉल पण होऊ शकतं किंवा राईज पण होऊ शकतं, आपण नॉर्मली राईज साठीच घेऊ, ठीक आहे. मग याचं टेम्परेचर सध्या तरी 27 डिग्री सेल्सिअस होतं, आणि हीट प्रोव्हाइड केल्यानंतर तो 1 डिग्री सेल्सिअसने जर वाढला, म्हणजे किती, 28 डिग्री सेल्सिअसने जर वाढला, त्यावेळेस जी हीट प्रोव्हाइड केली असते त्याला काय म्हटलं जातं, मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हटलं जातं. एका मोल गॅसचं जर तुम्हाला टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसने वाढवायचं असेल किंवा कमी करायचं असेल, मग त्या केसमध्ये जी हीट सप्लाय केली जाते किंवा हीट रिलीज केली जाते, काढून टाकली जाते किंवा दिली जाते, दिल्यानंतर वाढणार आहे आणि काढून घेतल्यानंतर ती कमी होणार आहे, आपण देतानाच कन्सिडर करू, ठीक आहे. मग डीक्यू अमाऊंट ऑफ हीट दिल्यानंतर जर त्याचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसने वाढलं तर त्याला म्हटलं जातं मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. मग डेफिनेशन समजून घ्या. ही डेफिनेशन सध्या तुम्हाला काही गरजेची नाहीये,
11th ऑलरेडी झालेली आहे तुमची, ठीक आहे. द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर DQ, ओके, द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ 1 मोल ऑफ गॅस और 1 मोल ऑफ सबस्टन्स. मग सबस्टन्स मध्ये तुम्ही काही पण घेऊ शकता, गॅस आणि लिक्विड दोन्ही घेऊ शकता, ठीक आहे. 1 मोल ऑफ सबस्टन्स थ्रू 1 डिग्री सेल्सिअस. किती डिग्रीने वाढवायचं आपलं टेम्परेचर? 1 डिग्रीने. 27 होतं तर 28 असेल किंवा 28 असेल तर 29 असेल, ठीक आहे. मग 1 डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी जी पण हीट प्रोव्हाइड केली जाते दॅट इज कॉल्ड ॲज मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. पण अमाऊंट ऑफ सबस्टन्स 1 मोल असणं गरजेचं आहे. आपण क्लिअर आहे? ओके. किंवा 1 डिग्री सेल्सिअस किंवा 1 केल्विन. बघा केल्विन मध्ये घेतलं तर याला काय करावं लागेल तुम्हाला? 273 ऍड करावं लागेल. याला 273 ऍड जर केलं तर 300 केल्विन होईल. याच्यात 273 ऍड केलं तर 301 केल्विन होईल. म्हणजे तुम्ही 1 डिग्री सेल्सिअसने पण राईज करू शकतात किंवा 1 केल्विनने पण राईज करू शकतात. मग तुम्ही कोणतंही लिहू शकता, ठीक आहे. मग आता बघा डेफिनेशन समजून घ्या. द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ युनिट मोल ऑफ गॅस or substance through 1 degree Celsius or 1 Kelvin is called as molar specific heat capacity. Definition clear आहे? ओके. कोणाला डाऊट असेल तर नंतर तुम्ही विचारू शकता. हे बेसिक आहे आणि याच्याबद्दल आपल्याला फक्त फॉर्म्युले काय आहे ते आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचं आहे. बाकीचं काही डिस्कस नाही करायचं, ठीक आहे. पुढे जर गेला ना तुम्ही तर पुढे आपल्याला डिस्कस करायचं आहे मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचे 2 टाईप असतात. एक असतं मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऍट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि दुसरा असेल मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऍट अ कॉन्स्टंट प्रेशर. आता याच्यात 2 कन्सेप्ट या काय आहेत ते समजून घेऊ. द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ युनिट मोल ऑफ गॅस थ्रू 1 डिग्री सेल्सिअस और 1 केल्विन वेन इट्स व्हॉल्यूम इज केप्ट कॉन्स्टंट. ज्यावेळेस व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवलं असतं तर त्याला म्हटलं जातं मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऍट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आणि या ठिकाणी काय करायचं? फक्त प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचं. प्रेशर कॉन्स्टंट करून जर हीट सप्लाय केलं तर त्यावेळेचा जो मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आहे त्याला म्हटलं जातं ऍट अ कॉन्स्टंट प्रेशर म्हटलं जातं. प्रेशर कॉन्स्टंट इथं व्हॉल्यूम कॉन्स्टंट, अशा 2 कन्सेप्ट असते. आता नेक्स्ट कन्सेप्ट घ्यायचं दॅट इज प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. जसं की तुम्ही या ठिकाणी काय घेतलं? 1 मोल ऑफ गॅस घेतलं, मोल मध्ये घेतलं, बरं का नाही. जो पण गॅस होता किंवा जे पण लिक्विड होतं ते 1 मोल मध्ये होतं. आता हे मोल मध्ये नाही घ्यायचं, युनिट मास ऑफ सबस्टन्स घ्यायचं, कोणतं पण असेल पण युनिट मास असेल. मास त्याचं 1 किलोग्राम असेल. हे मोल मध्ये होतं, आता किलोग्राम मध्ये. मग आता बघा प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीची डेफिनेशन काय असेल? द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ गॅस. मास म्हणतोय, इथं मोल म्हटलं होतं, इथं मास म्हणतोय. युनिट मास ऑफ गॅस थ्रू 1 डिग्री सेल्सिअस और 1 केल्विन, 1 डिग्री सेल्सिअसने किंवा 1 केल्विनने इन्क्रीज करण्यासाठी जी हीट त्या मासला प्रोव्हाइड केली असते 1 kg 1 युनिट मासला, तर त्याला काय म्हटलं जातं? प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. परत त्याचे 2 टाईप, एक ऍट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि दुसरा ऍट अ कॉन्स्टंट प्रेशर. आता प्रिन्सिपल आणि मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी मध्ये काय फरक आहे नेमका? ओके, तर तो या ठिकाणी आपण डिस्कस करू. जर तुम्ही मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी घेतलं, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी शॉर्टकट मध्ये लिहितो, ठीक आहे. मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी इज इक्वल टू काय असेल तर मॉलिक्युलर वेट किंवा मोलर मास म्हटलं तरी चालेल. ओके, मोलर मास इंटू प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. ओके, मोलर मास तुम्हाला माहिती आहे त्या मॉलिक्युलचा तुम्ही फाइंड करू शकता. पॅरियोडिक टेबल मध्ये तुम्हाला लगेच भेटून जाईल, ठीक आहे. अजून मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आहे तो कशाने गेला? तो C ने, आणि प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट S ने रिप्रेझेंट केला जातो, ठीक आहे. तर मग मी तुम्ही कॉन्स्टंट व्हॉल्यूमला जर घेतलं तर CV इज इक्वल टू मास तर बदलणार नाही, फक्त SV होईल, कळलं का नाही. मग कॉन्स्टंट व्हॉल्यूमला घेतला CV इज इक्वल टू M इंटू SV होऊन जाईल. ओके, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऍट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे आणि हा कुठे येतं? मोलर स्पेसिफिक हीट ऍट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. तसं प्रेशरसाठी घेऊ शकता, CP इज इक्वल टू काय असेल तर M इंटू SP राहील. क्लिअर आहे? तर हे बेसिक तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ओके, तरच तुम्ही हे मेयर्स रिलेशन या ठिकाणी ऑब्टेन करू शकता. हे ऑलरेडी आपण 11th स्टँडर्डला असताना स्टडी केलेलं आहे थर्मल प्रॉपर्टीज मध्ये, बरं का नाही. थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटरचं थर्मल प्रॉपर्टी आपण स्टडी केला होता. ज्याला अजून डिटेलमध्ये स्टडी करायचा तर तो चॅप्टर बघा तुम्ही, त्यात तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये दिले कॅलोरीमीटर वगैरे वगैरे सगळं, ठीक आहे. तर आता पुढे जाऊ, अजून एक थोडीशी कॉन्सेप्ट आपण या ठिकाणी एक्सप्लेन करू, म्हणजे आपल्याला मेयर्स रिलेशन किंवा ते डेरिव्हेशन घ्यायला अजिबात अडचण येणार नाही. त्याच्या आधी कोणाला काही डाऊट असेल तर याच्यामध्ये विचारून घ्या. बघा, जर तुम्ही प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी घेत असाल तर याचा फॉर्म्युला काय असणार आहे? बघा, आता जी तुम्ही अमाऊंट ऑफ हीट सप्लाय करता या सबस्टन्सला किंवा लिक्विडला,
कशावरती डिपेंड असतो तर आपण डीक्यू इतका अमाऊंट ऑफ हीट सप्लाय केला कशावरती डिपेंड असतो तर त्या सबस्टन्सचं मास किती आहे त्याच्यावरती डिपेंड असतं जर तुम्ही मास जास्त ठेवलं तर हीट काय करावं लागेल तुम्हाला वाढवावं लागेल राईट ना अमाऊंट ऑफ हीट कशावरती डिपेंड असते तर मासवरती जर बघा तुम्हाला मी याच्या आधी पण एक्झाम्पल दिले होते सपोज तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घरामध्ये तुम्हाला स्वयंपाक बनवायचा आहे बरं की नाही एक 5-6 मेंबर असतात किंवा त्याच्यापेक्षा कमी किंवा जास्त राहू शकतात ओके तर त्यांच्यासाठी आपण क्वांटिटी कमी ठेवणार आहे आता दुसरं एक एक्झाम्पल घेऊ आपण लग्नामध्ये एखादा स्वयंपाक बनवायचा आपल्याला तर त्या ठिकाणी हजारो लोक येणार आहे मग आपल्याला स्वयंपाक पण जास्त करावा लागेल क्वांटिटी वाढणार बरं की नाही मग कोणत्या केसमध्ये हीट जास्त लागेल तर ज्या लग्नाच्या तुम्ही स्वयंपाक बनवणार आहे तर त्या केसमध्ये तुम्हाला हीट सप्लाय जास्त लागेल म्हणजे मास वाढला तर अमाऊंट ऑफ हीट रिक्वायरमेंट पण काय होणार तर वाढणार आहे म्हणजे हा मासवरती कसं आहे तर डायरेक्टली प्रोपोर्शन जेवढं मास वाढेल तेवढं हीट पण वाढावं लागेल मास कमी झालं तर हीट पण कमी करावं लागेल बरोबर की नाही आणखीन कशावरती डिपेंड असतो तर चेंज इन टेम्परेचरवरती डिपेंड असतो बरं की नाही आणि चेंज इन टेम्परेचर तो कसं घेणार तर डीटी टी म्हणजे इथं टेम्परेचर असेल टी म्हणजे टाइम नव्हे ओके तर डीटी म्हणजे काय असेल तर चेंज इन टेम्परेचर सराउंडिंगचं टेम्परेचर काय आहे आणि तुम्ही देताय किती तर त्या दोघांमधला टेम्परेचर डिफरन्स बरं की नाही आता तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल देतो बघा हिवाळ्यामध्ये ऑलरेडी सराउंडिंगचं टेम्परेचर कमी असतं बरं की नाही मग आपल्याला जास्त हीट सप्लाय करावं लागतं का कारण टेम्परेचर डिफरन्स वाढलाय कळलं का नाही मग टेम्परेचर डिफरन्स वाढला तर अमाऊंट ऑफ हीट वाढेल आता उन्हाळ्यात घेऊ उन्हाळ्यामध्ये ऑलरेडी सराउंडिंगचं टेम्परेचर जास्त असतं हिवाळ्यापेक्षा बरं की नाही मग त्या केसमध्ये तुम्हाला जर पाणी गरम करायचं असेल तुम्ही जे रेग्युलर करता तर ते लवकर गरम होतं बरं का नाही म्हणजे हा टेम्परेचर डिफरन्स कमी आहे म्हणून हीट रिक्वायरमेंट पण काय झाला तर कमी झाला क्लिअर आहे तर अमाऊंट ऑफ हीट कशावरती डिपेंड असतो तर ओके अमाऊंट ऑफ हीट कशावरती डिपेंड असतो मास ऑफ द सबस्टन्स आणि चेंज इन टेम्परेचर वरती डिपेंड असतो आता डायरेक्टली प्रपोर्शन जर कॅन्सल केला डीक्यू इज इक्वल टू तर त्या ठिकाणी तुम्हाला कॉन्स्टंट यावं लागेल अँड दॅट कॉन्स्टंट इज कॉल्ड ॲज मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी जर तुम्ही एका मोलसाठी घेतलं तर किंवा याच्यासाठी घेतलं तर याच्यासाठी ठीक आहे मग तो काय असेल तर एम इंटू डी टी हा बेसिक फॉर्म्युला झाला आता याला परत अरेंज करावं लागेल तुम्हाला ठीक आहे थोडंसं मी या ठिकाणी लिहितो याला परत आपण काय करू तर अरेंज करू अरेंज जर केला तर डीक्यू इज इक्वल टू हा बघा आता अरेंज कसं करायचं कारण बघा आपण जे मोल घेतलेले ते कोणासाठी घेतलं 1 मोलसाठी किंवा जे प्रिन्सिपल हीट घेतलं ते कोणासाठी घेतलं तर युनिट सबस्टन्स म्हणजे मास जो घेणार आहे तो 1च घेणार आहे बरं की नाही मग या ठिकाणी एम ची व्हॅल्यू तुम्ही काय टाकू शकता तर 1 टाकू शकता आणि रिमेनिंग टर्म करायला डीटी अकॉर्डिंग टू डेफिनेशन जी आपण स्पेसिफिक हीट घेणार आहे ते 1 युनिट ऑफ मास घेणार आहे किंवा 1 मोल ऑफ गॅस घेणार आहे म्हणजे जो मास घेणार आहे तो तुम्ही 1 पुट करू शकता ओके मास सी जर घेतला तर डीटी इकडे मल्टिप्लाय इकडे काय होणार तर डिवाइड मग सी इज इक्वल टू काय असेल तर डीक्यू डिवायडेड बाय डीटी तर हा फॉर्म्युला तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे अमाऊंट ऑफ हीट किती सप्लाय केलं त्याचं टेम्परेचर डिफरन्स किती आहे त्या दोघांचा जर रेशो घेतला दॅट इज स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी मग ती मोलर घ्या नाही तर मग प्रिन्सिपल घ्या कळलं का नाही त्यानुसार मग तुमचं मास कसं आहे मोलमध्ये आहे का मग रेग्युलर याच्यात आहे त्याच्यानुसार मग तुम्हाला हे चेंज करायचं यस घ्यायचं का सी घ्यायचा ते तुम्ही डिसाईड करायचं ठीक आहे मग बेसिक फॉर्म्युला समजला मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचा द रेट ऑफ चेंज ऑफ हीट विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर हीट किती प्रमाणात चेंज होणार आहे टेम्परेचरच्या रिलेटेड त्याला काय म्हटलं जातं तर मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हटलं जातं किंवा प्रिन्सिपल घेतला तर यस घ्यावं लागेल तर आधी आपण सध्या फक्त मोलरच्या टर्म मध्ये घेणार नंतर प्रिन्सिपलच्या टर्म मध्ये त्याला कन्वर्ट करून टाकू एक कन्सेप्ट घ्यायची ती जर कन्सेप्ट तुम्हाला समजली तर मग डेरिव्हेशन तुम्हाला काहीच अडचण येणार ठीक आहे बघा आता आपल्याला थर्मोडायनामिक मध्ये थोडंसं इंटर करावं लागेल ठीक आहे खूप जास्त इंटर करायची गरज नाही तो टॉपिक तुम्हाला लगेच समजून जाईल ओके एखादा कोणताही सबस्टन्स घेतला बघा तुम्ही बाळांनो कोणताही सबस्टन्स घ्या गॅसेस मध्ये घ्या लिक्विड मध्ये घ्या किंवा सॉलिड मध्ये घेतलं तरी चालेल ठीक आहे सॉलिड मध्ये मी सांगतो वाटलं सर याला काय केलं मी डीक्यू अमाऊंट ऑफ हीट काय केली सप्लाय केली ओके म्हणजे तुम्ही एक सिंपल एक्झाम्पल घ्या घरात तुम्हाला चहा बनवायचा आहे ओके चहा बनवताना तुम्ही काय त्याच्यात पाणी दूध साखर वगैरे काय टाकून देतात बरं की नाही आणि गॅस ऑन करून देतात गॅस ऑन केल्यानंतर लगेच चहा गरम व्हायला सुरुवात होतं का नाही तर काही अमाऊंट ऑफ हीट कुठे जाणार तर ते पातेलं जे असेल तुमचं ठेवलेलं ते गरम होणार बरं की नाही जे तुम्ही भांडं ठेवलेलं आहे चहा गरम करण्यासाठी ते गरम होणार म्हणजे याचा अर्थ काय काही अमाऊंट ऑफ डीक्यू पैकी काही अमाऊंट ऑफ हीट त्या लिक्विडला जाणार आणि उरलेली अमाऊंट ऑफ हीट कशासाठी जाणार तर या बॉडीला गरम करण्यासाठी म्हणजे याचं इंटरनल एनर्जी इन्क्रीज करण्यासाठी ओके द अमाऊंट ऑफ हीट सप्लाय इज यूज सम पार्ट इज यूज टू इन्क्रीज द इंटरनल एनर्जी ऑफ दॅट सिस्टीम आणि बाकीचं काय आपल्याला महत्वाचं काय आपल्याला पातेलं गरम नाही करायचं पातेलं किती गरम झालं
ते आपल्या काय फायद्याचं नाही. आपल्याला काय करायचं, आतमध्ये जे ठेवलेलं आहे तुम्ही ते महत्वाचं, बरं की नाही. म्हणजे चहा गरम व्हायला पाहिजे, बरं की नाही. तो चहा गरम झाला तर आपलं काम झालं. पातेल्याने असं गरम केलं तर आपलं काम होणार नाही. कळलं काय म्हणतोय. म्हणजे हा फक्त आपला काय झालं तर इंटरनल एनर्जी झालं, ते आपल्यासाठी लॉसच कन्सिडर करू. कळलं का नाही. आणि उरलेली जी एनर्जी आहे ती काय होणार तर रिमेनिंग एनर्जी इज डू वर्क ऑन द सराउंडिंग. याला म्हटलं जातं सिस्टीम, आणि जे त्याच्या भोवतीचं आहे त्याला काय म्हटलं जातं तर सराउंडिंग म्हटलं जातं. आता सिस्टीम काय असतं तर बघा, तुम्ही सपोज 40-50 विद्यार्थी, तर तुम्ही सर्व काही सिस्टीम नाही होणार. सपोज मी एखाद्याला टार्गेट केलं, फॉर एक्झाम्पल सपोज मी भरतला टार्गेट केलं. भरत काय झाला माझ्यासाठी सिस्टीम झाला, आणि त्याच्या भोवती जेवढे पण आहे ते सर्व काय झाले सराउंडिंग. जरी त्याच्या सारखंच असेल तरी ते काय झाले तर सराउंडिंग. म्हणजे जे टार्गेटेड असतं दॅट इज सिस्टीम, आणि जे टार्गेटेड नाहीये ते सर्व काय येणार तर सराउंडिंग मध्ये येणार. ठीक आहे. मग माझ्यासाठी सिस्टीम झालं. मग सर्वात पहिले जी अमाऊंट ऑफ हीट देणार त्या सिस्टीमला, तर ती सिस्टीमची इंटरनल एनर्जी इन्क्रीज करणार. ती आपल्यासाठी सध्या तरी लॉस आहे, कारण की आपल्याला पातेलं गरम नाही करायचं. आणि उरलेलं काय होणार तर आपलं जे महत्वाचं वर्क आहे, काम आहे, ते त्याच्यामध्ये ते कन्वर्ट होणार. म्हणजे डीक्यूचं कन्वर्जन डीई मध्ये होणार, इंटरनल एनर्जी, आणि रिमेनिंग पार्ट काय होणार तर वर्क डन मध्ये होणार. ठीक आहे. मग याचा जर फॉर्म्युला घेतला तर डीक्यूचं 2 पार्ट मध्ये कन्वर्जन झालं टू इन्क्रीज द इंटरनल एनर्जी, अँड सम पार्ट इज यूज टू डू वर्क ऑन द सराउंडिंग बाय द सिस्टीम. सराउंडिंग वरती वर्क होणार बाय द सिस्टीम. हे झालं तुमचं थर्मोडायनामिकचं इक्वेशन. याला म्हटलं जातं फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. ओके. तर ते आपण स्टडी करणार आहे. आपल्याला एक चॅप्टर आहे थर्मोडायनामिक मध्ये, तर त्यामध्ये आपण डिस्कस करणार आहे. पण त्याच्या आधी माहित असणं गरजेचं आहे, कारण मेयर्स इक्वेशन बेस्ड ऑन दिस रिलेशन. अजून एक पॉईंट घ्यायचा आहे याच्यामध्ये, इंटरनल एनर्जी राहू द्या तसंच, आपण काय घेणार तर वर्क डन घेणार. आता वर्क डन जर घेतलं तर आपण जे पण गॅस घेणार आहे 1 मोल ऑफ गॅस वगैरे, तर ते कुठे ठेवणार आहे तर एका प्रेशरला ठेवणार आहे. काहीतरी प्रेशर आहे त्याच्यावरती, त्याचं काहीतरी व्हॉल्यूम असणार आहे, आणि इनिशियली काहीतरी त्याचं टेम्परेचर असणार. बरं की नाही. मग वर्क डन या टर्म मध्ये आपल्याला कन्वर्ट करायला लागेल प्रेशर आणि व्हॉल्यूमच्या याच्यात. बरं की नाही. आता वर्क डनचा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे, फोर्स इंटू काय तर डिस्प्लेसमेंट, राईट ना. आणि फोर्सचं आणि प्रेशरचं रिलेशन, कारण मला प्रेशरमध्ये कन्वर्ट करावं लागेल, कारण ते एका कोणत्या तरी प्रेशरला ठेवलेलं असणार. मग प्रेशरचा फॉर्म्युला काय तर तो आहे फोर्स पर युनिट एरिया, आणि फोर्स काय भेटेल तर प्रेशर इंटू एरिया, राईट ना. हे ऑलरेडी आपण स्टडी केलेलं आहे कुठं बर्नॉली इक्वेशन मध्ये. फोर्सच्या जागी मी प्रेशर इंटू एरिया पुट केला होता वर्क डनच्या याच्यातच, बरं की नाही. तर एफच्या जागी मी काय टाकू शकतो प्रेशर इंटू एरिया इंटू डिस्टन्स. एरिया इंटू डिस्टन्स, सरफेस एरिया इंटू डिस्टन्स काय असतं व्हॉल्यूम. मग प्रेशर झाला आणि हा व्हॉल्यूम झाला. व्हॉल्यूम बी ने नाही, पण काय इथं डीव्ही आहे ना, म्हणजे आपल्याला चेंज इन व्हॉल्यूम द्यावं लागेल. प्रेशर चेंज होणार नाही, बरं की नाही. प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं आहे, फक्त व्हॉल्यूम मध्ये चेंज. या ठिकाणी फक्त व्हॉल्यूम चेंज असतो, दोन्ही चेंज नाही होणार. आणि डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एकच टर्म घ्यावा लागतो, तो चेंज इन व्हॉल्यूम. कळलं का नाही. मग वर्क डनचा दुसरा फॉर्म्युला, म्हणजे हे जर इक्वेशन तुम्ही आणखीन रिअरेंज केलं तर काय भेटेल, डी क्यू इज इक्वल टू डी, आणि डी डब्ल्यूच्या जागी तुम्ही काय टाकू शकता पी इंटू डीबी टाकू शकता. ठीक आहे. म्हणजे हे पण रिलेशन तुम्ही युज करू शकता. या आता मी सांगितलंय, आपण ज्यावेळेस युज करायचं त्यावेळेस करू. ठीक आहे. पण जनरल हा इक्वेशन आणि हे इक्वेशन, दोन इक्वेशन तुम्ही लक्षात ठेवू शकता. हे थर्मोडायनामिक्स साठी आपण फर्स्ट लॉचा स्टडी करतोय, आणि त्याच्यानुसारच आपल्याला मेयर्स इक्वेशन या ठिकाणी स्टार्ट करायचंय. बघा, मी डेरिव्हेशन अजून स्टार्टच केलं नाही, पण त्याच्यासाठी जेवढ्या पण गोष्टी लागलेल्या आपल्याला त्या सर्व गोष्टी मी आधी कलेक्ट करतोय. आणि याच्यानंतर तुम्हाला कोणत्याच गोष्टीची गरज लागणार नाही. सहजरित्या तुम्ही काही सेकंदात ते डेरिव्हेशन आता सॉल्व्ह करू शकता. स्टार्ट करू. आणि इम्पॉर्टंट आहे, इथून तुम्हाला सिलेबस मध्ये आहे. ठीक आहे. हे डायरेक्ट दिलेलं आहे, पण हे जर डिस्कस केलं नसतं तर तुम्हाला काही समजलं नसतं. तर आपण हे आता डिस्कस करू. तर बघा, सर्वात पहिले तुम्हाला एक कंटेनर घ्यायचं. ओके. आणि या कंटेनर मध्ये तुम्हाला गॅस घ्यायचं किंवा मग लिक्विड घ्यायचं. पण हे जे गॅस घेणार आहे ते किती घेणार आहे तर 1 मोल ऑफ गॅस घेणार आहे किंवा लिक्विड घेणार आहे. ठीक आहे. या कंटेनर मध्ये मी ते 1 मोल ऑफ गॅस या ठिकाणी प्लेस केलेलं. ठीक आहे. आणि याचं जे प्रेशर आहे ते किती, तर पी इतकं त्याचं प्रेशर असेल, बी इतकं त्याचं व्हॉल्यूम असेल, आणि टी इतकं काय असेल तर टेम्परेचर असेल. आणि हा जो गॅस घेतलेला आहे किंवा लिक्विड घेतलेलं आहे, याला काय करायचं, एका एअर टाईट बॉक्स मध्ये क्लोज करायचं. एअर टाईट म्हणजे त्याच्यामध्ये एअर इंटर करू शकत नाही. कळलं का नाही. पूर्ण क्लोज असणार आहे. आणि या एअर टाईट याच्यावरती काय करायचं, मला एक पिस्टन ठेवायचं आहे. वरच्या सर्वात वरच्या सरफेसला पिस्टन ठेवायचं, आणि पिस्टन अशा प्रकारे तो एकदम क्लोजली याला कनेक्टेड असेल, म्हणजे याच्यामधून एअर पास होण्याचे अजिबात चान्सेस नसणार आहे. अशा प्रकारचं तुम्हाला घ्यायचं आहे. पण हा गॅस जो घेतलाय किंवा हे जे लिक्विड घेतलंय ते किती घेतलं तर 1 मोल ऑफ गॅस या ठिकाणी आपण डिस्कस केलेलं आहे. तर बघा, आपण काय घेतलं तर पी इतकं प्रेशर घेतलं, व्ही इतकं व्हॉल्यूम, आणि टी इतकं टेम्परेचर घेतलं.
आणि हा जो कंटेनर आहे त्याच्यावरती पिस्टन ठेवून तो एअर टाईट केला, याचा अर्थ बाहेरची एअर त्याच्यामध्ये एंटर करणार नाही. आता मला काय करायचं, याला काय करायचं, बर्नरचा यूज करून डीक्यू अमाऊंट ऑफ हीट काय करणार, तर मी याला सप्लाय करणार. बरं का नाही. डीक्यू जर सप्लाय केलं तर इंटरनल एनर्जी डी इतकं इंटरनल एनर्जी का होणार, तर राईज होणार. बरं का नाही. इतकं राईज झाल्यानंतर आता पहिल्या केसमध्ये पहिली कंडिशन घ्यायचं, ही जी हीट सप्लाय करणार आहे त्यामध्ये काय करायचं, त्याचा व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवायचं, म्हणजे व्हॉल्यूम बदलणार नाही. कळलं का नाही. मग बदलणार काय, तर प्रेशर चेंज होऊ शकतं, व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. ठीक आहे, हा पहिला पॉईंट. अमाऊंट ऑफ हीट सप्लाय बाय कीपिंग व्हॉल्यूम कॉन्स्टंट. बरं का नाही. मग आपण पहिला पॉईंट घेऊन टाकू, बाय कीपिंग व्हॉल्यूम कॉन्स्टंट. जर व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल तर त्यासाठी आपल्याला पहिलं जे थर्मोडायनामिक इक्वेशन घेतले ते आपण या ठिकाणी डिस्कस करू. काय रे, therefore dq is equal to अमाऊंट ऑफ हीट सप्लाय केलं dq1 कन्सिडर करू. कळलं का नाही. पहिल्या केसमध्ये dq1 आणि इंटरनल एनर्जी ती किती असणार, तर डी. इंटरनल एनर्जी कधी बदलणार नाही. बरं का नाही. इंटरनल एनर्जी तेवढी द्यावाच लागणार. मग ते व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवा नाही तर प्रेशर कॉन्स्टंट ठेवा. इंटरनल एनर्जी ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. मग dq1 अमाऊंट ऑफ हीट सप्लाय केलं, डी त्याची इंटरनल एनर्जी आली आणि सम अमाऊंट ऑफ काय होणार, तर वर्क डन त्याच्यावरती होणार. क्लिअर आहे. हा पहिला पॉईंट तुमचा समजला असेल. पण आता डीडब्ल्यू ची व्हॅल्यू आपण ऑलरेडी पुट केलेली आहे. dq1 इज इक्वल टू काय असेल, तर डी प्लस याचा जो फॉर्म्युला आहे तो काय, तर पी इंटू डीव्ही. पण मी व्हॉल्यूम काय ठेवला आहे, कॉन्स्टंट ठेवलेला आहे. याचा अर्थ काय, सुरुवातीला जर 2 मीटर क्यूब इतका असेल तर दुसऱ्या केसमध्ये 2च राहील, त्याच्या व्हॉल्यूम मध्ये अजिबात बदल झाला नाही. मग दोघांची सबट्रॅक्शन म्हणजेच आपल्याला डीव्ही भेटेल. तो किती भेटणार आहे, तर तो भेटेल 0. म्हणजे डीव्ही 0 झाला म्हणजे टोटल जी टर्म आहे ती किती असणार, तर 0 असेल. मग बघा काय भेटेल, तर आपल्याला dq1 इज इक्वल टू डी आणि याची जी व्हॅल्यू आहे ती काय असेल, तर 0. रिझन काय असेल, तर व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट, दॅट इज चेंज इन व्हॉल्यूम, दॅट इज डीव्ही इज इक्वल टू 0 राहायला पाहिजे. तर मला इथपर्यंत अडचण असेल. आता पुढे 0 कॅन्सल करून टाकू. म्हणजे काय भेटेल आपल्याला, dq1 इज इक्वल टू डी. दिस इज इक्वेशन फर्स्ट. आता आम्ही घेणार आहे मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी घेणार आहे. कुठे, तर जेव्हा व्हॉल्यूम त्याचं काय असेल, तर कॉन्स्टंट असेल. ठीक आहे. मग मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऍट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज गिवन बाय, सेकंड पॉईंट घेतला सर, मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऍट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ओके. तर सीव्हीचा फॉर्म्युला घ्यायचा आपल्याला आणि सीव्हीचा जो फॉर्म्युला आहे तो काय, तर डीक्यू. पण या ठिकाणी dq1 अमाऊंट ऑफ हीट सप्लाय केलं, dq1 डिवाइड बाय काय असेल, तर dt म्हणजे काय, तर चेंज इन टेम्परेचर. पण इक्वेशन नंबर 1 मध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर dq1 ची व्हॅल्यू आहे. बरं की नाही. मग इथून पण आपण dq1 dt इकडे काय डिवाइडेड, इकडे काय करा, मल्टिप्लाय. देअरफॉर dq1 इज इक्वल टू काय भेटेल, तर cv इंटू काय भेटेल, तर dt भेटला. क्लिअर आहे. म्हणजे आपण हीटला कन्वर्ट केलं मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीच्या टर्म मध्ये कन्वर्ट केलं. आता ही जी व्हॅल्यू आहे ती आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करून टाकू. देअरफॉर इक्वेशन नंबर 1 बिकम, इक्वेशन 1 काय भेटणार, तर तो भेटेल आपल्याला dq1 इज इक्वल टू डी तसाच ठेवला मी, dq1 इज इक्वल टू डी ते तसाच ठेवलं. पण dq1 ची व्हॅल्यू काय, तर ती पण लिहून टाकली, ती काय, तर cv इंटू dt. म्हणजे दोन्ही टर्म मध्ये घेतलं, इंटरनल एनर्जीच्या पण आणि जी सप्लाय केली त्याच्या टर्म मध्ये घेतलं. ठीक आहे. तर हे झालं आपलं दुसरं इक्वेशन आणि जास्त महत्वाचं असणार. ओके. म्हणजे प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी इन टर्म्स ऑफ व्हॉल्यूम झालं. आता आपण काय करणार आहे, जसं व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवलं तसंच काय ठेवणार, तर प्रेशरही या ठिकाणी कॉन्स्टंट ठेवणार. ओके. तर त्या केसमध्ये काय होईल, तर ते आपण लगेच डिस्कस करू. या ठिकाणी आता प्रेशर, जसं आपण व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवलं, आता काय ठेवायचं आपल्याला, प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचं. मग थर्ड पॉईंट घेऊ, बाय कीपिंग प्रेशर कॉन्स्टंट. ओके. प्रेशर काय ठेवायचं आपल्याला, आता कॉन्स्टंट ठेवायचं. बाय कीपिंग प्रेशर कॉन्स्टंट. प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं तर काय होईल ते आपण या ठिकाणी डिस्कस करणार. प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं तर अमाऊंट ऑफ हीट आपण चेंज होणार. मग ती जी घेतली आपण ती काय घेतली, dq2 घेतलं. पहिल्या याच्यात व्हॉल्यूमला dq1 घेतलं. इंटरनल एनर्जी बदलणार नाही, मग तो डी तसाच ठेवला आणि पुढचा जो आहे तो काय असेल, तर वर्क डन असेल. बरं का नाही. आता प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं याचा अर्थ व्हॉल्यूम चेंज होणार. व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवलं त्यावेळेस प्रेशर चेंज व्हायचं. बरं का नाही. आणि आता प्रेशर कॉन्स्टंट याचा अर्थ व्हॉल्यूम चेंज होऊ शकतो त्याचा.
मग याला जर पुढे इक्वेशनला पुढे मॉडिफाय केलं तर dq2 इज इक्वल टू काय भेटेल तर d आणि dw च्या जागी मी काय करू शकतो तर p इंटू dv. dv चेंज होतो, व्हॉल्यूम चेंज होतोय, म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम 0 नसणार या ठिकाणी, बरोबर की नाही. तर याला काय करू आपण इक्वेशन नंबर 3 कन्सिडर करू. तेच इक्वेशन घेतोय, पहिल्याचा 0 होता, आता 0 नाही. आता आपल्याला मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, आता प्रेशर कॉन्स्टंट ठेवलंय, आता कॉन्स्टंट प्रेशर घेऊ. ठीक आहे, मोलर स्पेसिफिक 4th पॉइंट घेऊ. मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी at a constant pressure. मग तिथं फक्त तुम्ही सीबी केला होता, तिथं सीपी करा, आणि काय असेल तर dq डिवायडेड बाय काय असेल तर dt. जेव्हा प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं त्यावेळेस अमाऊंट ऑफ हीट किती होती तर dq2, मग तिथं dq2 घेतला, आणि dq2 आपल्याला इक्वेशन नंबर 3 मध्ये दिसतोय. मग dq2 फाइंड करू, dt इकडे डिवाइड, इकडे काय करा मल्टिप्लाय करा, त्याच्यात पुढे लिहितो मी. मग dq2 इज इक्वल टू काय भेटेल तर cp इंटू काय भेटला dt. ही व्हॅल्यू इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट करून टाकू. ठीक आहे, देअरफॉर इक्वेशन नंबर 3 बिकम, इक्वेशन 3 काय होणार आहे तर dq2 तसाच लिहिला, त्यानंतर पुढची टर्म तसंच लिहिलं, de प्लस काय घेतला तर p इंटू dv, आणि dq2 ची व्हॅल्यू काय आहे तर ती आहे तुमचं cp इंटू dt. दिस इज इक्वेशन 4. इज दॅट क्लिअर? इक्वेशन नंबर 4 झाला आपला. ठीक आहे, आता यालाच मी काय करतो पुढे मॉडिफाय करतो, फक्त dq2 काढून टाकतो, म्हणजे शेवटचे 2 इक्वेशन आहेत तेच पुढे घेऊन काय करतो कंटिन्यू करतो. मला जर रिराईट करायचं असेल तर काय भेटेल तर de प्लस p dv इज इक्वल टू काय असेल तर cp इंटू dt. आता इक्वेशन नंबर 2 बघा, इक्वेशन नंबर 2 ऑलरेडी तुम्हाला दिसतंच इथं, आणि त्याची व्हॅल्यू काय dq1 इज इक्वल टू d, म्हणजे d ची व्हॅल्यू भेटू शकते, आणि d ची व्हॅल्यू काय आहे cv इंटू dt. मग फ्रॉम इक्वेशन 2 d ला रिप्लेस करा cv इंटू dt. मग याला रिप्लेस केलं कशाने cv इंटू dt, आणि आकाराला प्लस p इंटू dv, आणि रिमेनिंग टर्म आहे तुमचं काय तर cp इंटू dt. काय केलं समजलं, फक्त d ची व्हॅल्यू या ठिकाणी पुट करून टाकली. d म्हणजेच dq1 आहे, हे कुठून आलं ते लिहून टाका फ्रॉम इक्वेशन 2. इक्वेशन 2 वरून आपण हे लिहू शकतो, कोणाला डाऊट नसला पाहिजे याचा. ठीक आहे, आता बघा इथे पण dt आहे, इथे पण dt आहे, मग ही जी टर्म इकडे प्लस आहे तर त्या साईडला काय करा मायनस, म्हणजे या ठिकाणी शिल्लक राहणार आहे p dv इज इक्वल टू cp dt, आणि प्लस इकडे काय आला तर मायनस cv इंटू करायला dt. या दोन्ही टर्म मधून काहीतरी कॉमन येणार आहे, तो म्हणजे काय तर dt कॉमन येणार. मग dt इन ब्रॅकेट करायचं तर cp मायनस cv इज इक्वल टू काय असेल तर p इंटू. क्लिअर आहे? तर याला फक्त आता थोडंसं आपल्याला अरेंज करायचं आहे. ओके, थोडीशी आपल्याला आणखीन थोडीशी स्पेस लागणार, ते जर झालं तर मग आपलं फायनल इक्वेशन या ठिकाणी होऊन जाईल. ठीक आहे, मग याला काय काम करू आपण इक्वेशन नंबर 5 कन्सिडर करू. ठीक आहे, मग इक्वेशन नंबर 5 चा यूज करून आपल्याला पुढचं इक्वेशन कन्सिडर करायचं. p dv आहे, म्हणजे इथं v घेता येईल आपल्याला, आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह घेता येईल, म्हणजे आयडियल गॅस इक्वेशन जर यूज केलं तर त्याचं टेम्परेचरच्या टर्म मध्ये, आणि टेम्परेचर तुमचं कॅन्सल होऊ शकतं, बरं का नाही. मग याला आपल्याला अरेंज करायचं बाय युझिंग आयडियल गॅस इक्वेशनच्या टर्म नुसार याला आपण अरेंज करू, आणि आपलं फायनल इक्वेशन या ठिकाणी भेटून जाईल. ओके, तर थोडंसं डेरिव्हेशन बाकी आहे. आता यूज करू आपण आयडियल गॅस इक्वेशन बाय युझिंग आयडियल गॅस इक्वेशन. म्हणा आयडियल गॅस इक्वेशन यूज करायचं. काय रे आयडियल गॅस इक्वेशन, तर ते आहे PV इज इक्वल टू nRT. तर तो नंबर ऑफ मोल साठी घेतला, आणि आधी सुरुवातीला कन्सिडर केलं होतं आपण जे पण घेणार ते कंटेनर मध्ये, ते किती 1 मोल ऑफ गॅस आहे. मग फॉर 1 मोल ऑफ गॅस तो इक्वेशन काय येतं PV इज इक्वल टू RT, राईट ना. पण आपलं जे इक्वेशन आहे तो P इंटू DV आहे. मग याला काय करू आपण डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू काय तर टेम्परेचर T, त्याच्यानुसार डिफरन्शिएट करू. पुढचा पॉइंट डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर T. T म्हणजे टाइम नाही, बरेच जण गोंधळ करून टाकतात टाइम मध्ये. तर टेम्परेचर नुसार याला डिफरन्शिएट करायचं, म्हणजे काय भेटेल तर d dt ऑफ PVचं काय करायचं आपल्याला या ठिकाणी डिफरन्शिएट करायचं. याचं पण आपल्याला डिफरन्शिएट करायचा d dt ऑफ काय असेल तर तुमचं RT. या ठिकाणी दोनच व्हेरिएबल आहे, एक म्हणजे काय व्हॉल्यूम आहे, आणि दुसरं काय टेम्परेचर. म्हणजे बाकीच्या टर्म्स काय घेता येईल आपल्याला कॉन्स्टंट, आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह घेता येत नाही, म्हणून डेरिव्हेटिव्हच्या काय करा बाहेर. मग P डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येणार, म्हणजे या ठिकाणी करायला तर dv अपॉन dt.
इज दॅट क्लिअर? पुढे आर पण कॉन्स्टंट आहे, आर डेरिव्हेटिव्हच्या बाहेर या ठिकाणी काय राहणार आहे तर dt डिवायडेड बाय काय असेल तर dt काय होणार आहे कॅन्सल. मग उरलेले इक्वेशन काय भेटत तर pdv डिवायडेड बाय dt इज इक्वल टू आर. dt इकडे डिवायडेड आहे, इकडे काय करा मल्टिप्लाय, म्हणजे काय भेटेल pdv इज इक्वल टू आर. मला pdv ची व्हॅल्यू भेटली आणि ती काय भेटली तर आर dt. आणि लास्टचं जे इक्वेशन होतं आपलं इक्वेशन नंबर 5 त्याच्यामध्ये पण pdv आहे बरं का नाही. मग आपण इक्वेशन 5 मध्ये ते पुट करून टाकू, म्हणजे आपलं मेयर्स इक्वेशन या ठिकाणी होऊन जाईल. ठीक आहे. देअरफॉर किती नंबरचं इक्वेशन? इक्वेशन नंबर 5. देअरफॉर इक्वेशन नंबर 5 बिकम. बघा इक्वेशन नंबर 5 काय आहे तर इक्वेशन नंबर 5 आहे pdv आणि pdv ला रिप्लेस करायचं कशाने तर आर dt. आणि त्याच्या राईट साईडला काय होतं dt इन ब्रॅकेट cp मायनस cv. दिस dt अँड dt गेट कॅन्सल. फक्त याला अरेंज करतो, cp मायनस cv राईटला आहे तर तुम्ही लेफ्टला लिहून टाकतो cp मायनस cv आणि राईटला जो लेफ्टला जो टर्म आहे r तो राईटला लिहिणार. मग r हे झालं तुमचं मेयर्स इक्वेशन आणि हेच आपल्याला महत्वाचं आहे. cp मायनस cv इज इक्वल टू r. दिस इज कॉल्ड ॲज मेयर्स रिलेशन किंवा मेयर्स इक्वेशन. ओके. तर सिम्पल डेरिव्हेशन आहे. तर फक्त दोन गोष्टी तुम्हाला कन्सिडर करायचे, कॉन्स्टंट प्रेशर आणि दुसरं कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आणि नंतर आयडियल गॅस इक्वेशन त्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, झालं इक्वेशन कम्प्लीट झालं तुमचं. ठीक आहे. आता मी स्टार्ट करतोय. बघा अमाऊंट ऑफ हीट मेजर करणार एक कॅलरी मध्ये अँड इंटरनल एनर्जी अँड वर्क डन मेजर इन जूल. म्हणजे जे आपण मेयर्स इक्वेशन घेतलेलं आहे ते फक्त ॲझम्पशन आहे की दोन्ही हीट एनर्जी पण जूल मध्ये मोजणार आहे आणि जी इंटरनल एनर्जी आहे किंवा वर्क डन ते सर्व काही जूल मध्ये मेजर करणार आहे. तर आपण हे मेयर इक्वेशन घेऊ शकतो कोणतं cp मायनस cv इज इक्वल टू आर. पण असं जर नसेल तर तुम्हाला काय करावं लागेल तर ते कन्व्हर्जन फॅक्टर शोधावा लागेल. कशातला जूल आणि कॅलरी मध्ये किती फॅक्टरने कन्वर्ट केला जातो तो असतो 4.8 चा असतो. ठीक आहे. तर ती व्हॅल्यू तुम्हाला दिलेली असते तर तुम्ही आणखीन शोधा. तर त्याची व्हॅल्यू उद्याचा जो होमवर्क आहे तर तुम्हाला शोधायचं आहे व्हॉट इज द रिलेशन बिटवीन कॅलरी अँड जूल. ते रिलेशन तुम्हाला शोधून आणायचं, मी काय सांगणार नाही प्रॉपरली. ठीक आहे. आता तर तुम्ही शोधायचं आणि मग उद्या मला सांगायचं तर तुमचा होमवर्क आहे. मग ते टायटल देऊ द रिलेशन ऑफ 10 द मेयर्स रिलेशन ऑफ 10 म्हणू. द मेयर्स रिलेशन ऑफ 10 द मेयर्स रिलेशन ऑफ 10 बाय कन्सिडरिंग काय कन्सिडर केलंय ऑल युनिट शुड बी मेजर इन जूल. All quantity should be measured in joule. Obtain by considering all quantity should measure in or measured in joule. Measure in joule. पण असं शक्य आहे का प्रत्येक क्वांटिटी जूल मध्येच राहील? नाही. ठीक आहे. Heat supply but in generally reality म्हटलं तरी चालेल, but in reality heat energy measured in calorie and internal energy and work done measure in joule. ओके. इंटरनल एनर्जी आणि वर्क डन कशामध्ये मेजर केलं जातं तर जूल मध्ये मेजर केलं जातं. मग त्यासाठी मेयर्स इक्वेशन काय असेल तर ते आपण या ठिकाणी डिस्कस करू. देअरफॉर मेयर्स इक्वेशन बिकम तर या केसमध्ये आपल्याला काय करायचं मेयर्स इक्वेशन ऑब्टेन करायचं. काय मेयर्स इक्वेशन तो आहे cp मायनस काय घेतला आपण cv. आता cp मायनस cv कशासाठी घेतला तर आपण dq साठी घेतला म्हणजे कॅलरी मध्ये बरं का नाही. त्याला कन्वर्जन जूल मध्ये करायचं आहे आणि जो r आहे इकडे इक्वल टू काय घेतला r त्याला डिवाइड करायचं तुम्हाला j. व्हॉट इज j? j इज द मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीट. हीट मध्ये हीटचं कन्वर्जन जूल मध्ये करण्यासाठी
जो टर्म घेतला जातो त्याला जे ने रिप्रेझेंट केला जातो, दॅट इज कॉल्ड ॲज मेकॅनिकल इक्विव्हॅलंट. आता या जे ची व्हॅल्यू काय आहे तर ते तुम्हाला उद्या शोधायचंय, कळलं का नाही? म्हणजे कन्व्हर्जन फॅक्टर बिटवीन कॅलरी आणि जूल मध्ये तुम्हाला ते शोधून उद्या मला सांगायचं, ठीक आहे? वेअर जे इज मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीट. ओके, मग हीट आणि जूल मधलं जे इक्विव्हॅलंट आहे तर तो कशाने रिप्रेझेंट केला जातो तर जे ने. मग तुम्ही आर ला जे ने डिवाइड केलं तर तुम्हाला ते कन्वर्ट करून भेटेल कॅलरी जूल, जूलचं कॅलरी मध्ये, ठीक आहे? तर वरती मी टायटल टाकलंय काय प्रॉब्लेम आहे आणि आपण त्याला सोल्युशन काय दिलं तर डायरेक्टली युनिट कन्वर्ट करून दिलं. जर दोन्ही वेगवेगळ्या क्वांटिटी मध्ये असेल, कोणत्या एक कॅलरी आणि एक जूल मध्ये असेल तर असं करावं लागेल. आणि जर दोन्ही जूल मध्ये आहे तर तुम्हाला काही गरज नाही, तर डायरेक्टली सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू आर घेऊ शकता, ठीक आहे? तर हे झालं तुमचं स्टँडर्ड. मग टायटल टाकू मेयर्स इक्वेशन कॅन बी ऑब्टेन इन टर्म्स ऑफ प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. मेयर्स रिलेशन किंवा इक्वेशन रिलेशन घेऊ, रिलेशन ऑब्टेन in terms of principal specific heat capacity. ओके, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी साठी आपल्याला मेयर्स इक्वेशन ऑब्टेन करायचं. मग सर्वात पहिले मोलर आणि प्रिन्सिपल मध्ये काय रिलेशन आहे ते ऑप्शन लिहून घेऊ, ठीक आहे? रिलेशन बिटवीन सी अँड एस. सी म्हणजे मोलर स्पेसिफिक हीट आणि एस म्हणजे काय प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट इज. तर जनरल लिहून टाकू आपण. जनरल काय असेल तर मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी इज इक्वल टू मॉलिक्युलर वेट, सपोज तो यम नॉट ने केला किंवा यम ने रिप्रेझेंट करा काय अडचण, ठीक आहे? आणि इंटू काय असेल तर प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. ओके, मग आता जर तुम्ही कॉन्स्टंट व्हॉल्यूमला घेतलं तर इथं सीव्ही राहील आणि इथं एसव्ही राहील, आणि प्रेशरला घेतला तर सीपी राहील आणि इथं काय राहील तर एसपी राहील. बस एवढंच रिलेशन त्याच्यामध्ये ऑब्टेन करायचं. मग देअरफॉर स्टँडर्ड मेयर्स इक्वेशन बिकम. लास्ट टॉपिक घेऊ. देअरफॉर स्टँडर्ड मेयर्स रिलेशन बिकम. ओके, स्टँडर्ड मेयर्स इक्वेशन आपल्याला या ठिकाणी ऑब्टेन करायचं. काय रिलेशन तर ते आहे बघा, सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू आर डिवायडेड बाय जे. आता सीपीच्या जागी मी काय करणार तर मोलर मास इंटू त्याला काय करायचं प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट म्हणजे एसपी, बरोबर ना? एसव्हीच्या जागी लिहायचं मोलर मास इंटू काय असेल तर प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऍट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. काय केलं समजलं? सीच्या जागी मी फक्त एम केलंय, ठीक आहे? तर तेवढं समजू शकता. आणि या दोन्ही टर्म मधून काहीतरी कॉमन येणार आहे, तो म्हणजेच काय तर मोलर मास, आणि इथं रिमेनिंग काय राहणार आहे तर तो राहील तुमचा एसपी मायनस एसव्ही इज इक्वल टू आर डिवायडेड बाय जे. एम मोलर मास जे आहे इकडे मल्टिप्लाय, इकडे काय करा डिवाइड करा. मग एसपी मायनस एसव्ही इज इक्वल टू काय राहील आर डिवायडेड बाय मोलर मास इंटू जे. ओके, तर हे प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट मध्ये पण आलं, पण स्टँडर्ड टर्म मध्ये डायरेक्टली आपण त्याला जूल मध्ये सर्व क्वांटिटी कन्वर्ट करून घेतल्या. किंवा मग डायरेक्टली सर्व जूल मध्ये आहे तर तुम्ही काय करू शकता आर डिवाइडेड बाय फक्त एम, म्हणजे जे घ्यायची तिथं गरज नाहीये तुम्हाला. ओके, काय डाऊट कोणाला याच्यात आता? तर मेयर्स इक्वेशन आपण वेगवेगळ्या टर्म्स मध्ये स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी घ्यायचं आपल्याला, पण कोणासाठी तर मोनो ॲटॉमिक गॅससाठी का असेल, डायटॉमिक साठी का असेल, तर ते आपण या ठिकाणी डिस्कस करणार, ठीक आहे? आता हे जे डेरिव्हेशन घेतलंय त्याच्यावरतीच बेस हे टॉपिक आहे. मग टाका पुढचं टायटल ऍप्लिकेशन्स ऑफ स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ गॅसेस. applications of specific heat capacity. ओके, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचे काय करायचं आपल्याला या ठिकाणी ऍप्लिकेशन घ्यायचं. पहिलं जे ऍप्लिकेशन आहे तर ते घेणार आहे आपण मोनो ॲटॉमिक गॅससाठी, ठीक आहे? फॉर मोनो ॲटॉमिक गॅसेस. ओके, मोनो ॲटॉमिक गॅसेस जर घेतलं तर बघा काल आपण ते डिस्कस केलंय त्याचे डिग्रीज ऑफ फ्रीडम. तर त्या डिग्रीज ऑफ फ्रीडमचा आणि आता जे रिलेशन ओपन केलं त्याचा आपल्याला या ठिकाणी रिलेशन घ्यावं लागेल, ठीक आहे? तर सुरुवात करू आपण पहिला पॉईंट
पहिला पॉईंट काय असणार आहे, किती डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे, तर त्या ठिकाणी आपण लिहून टाकू. ठीक आहे. फॉर मोनो ॲटॉमिक गॅस साठी घेतो डायरेक्ट. फॉर मोनो ॲटॉमिक गॅस देर आर किती डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे, देर आर 3 ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम. ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम. ओके, शॉर्टकट मध्ये लिहिलं DOF. जर ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम असेल तर त्याची एनर्जी किती असेल, तर त्याची एनर्जी असेल 3/2 RT. गॅससाठी घेतो, पूर्ण गॅससाठी. ठीक आहे. देअरफॉर द इंटरनल एनर्जी, इंटरनल म्हणजेच कायनेटिक एनर्जी, इंटरनल एनर्जी, जेवढी इंटरनल एनर्जी तेवढा याच्यात तो मोशन करू शकतो. इंटरनल एनर्जी ऑफ मोनोॲटॉमिक गॅस, ऑफ मोनोॲटॉमिक गॅस इज, पूर्ण गॅससाठी घेतोय. आता ही जी इंटरनल एनर्जी आहे ती कशाने रिपेंड केलं, तर लेटर ई ने रिपेंड केलं. आणि 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे म्हणजे तर एनर्जी 3/2 आणि या ठिकाणी येणार आहे RT. क्लिअर पॉईंट. आता मला स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी घ्यायचं, तर आपल्याकडे 2 स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी मोलर. तर पहिला आहे ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम, दुसरा आहे ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. तर सर्वात पहिला आपण ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम फाइंड करू. मग तिसरा पॉईंट घेऊ, मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज गिवन बाय मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज गिवन बाय. ओके, ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूमचा आता इतक्यात आपण फॉर्म्युला बघितला मेयर्स इक्वेशन ऑब्टेन करण्यासाठी. मग तो फॉर्म्युला काय आहे, तर तो आहे CV इज इक्वल टू DE, DQ अपॉन DT होता ना, पण DQ1 आणि DE दोघांची व्हॅल्यू सेमच आहे, राईट ना. म्हणून DE आपण काय करू शकतो, आपण DT घेऊ शकतो. कॉन्स्टंट व्हॉल्यूमचं बघा, लगेच बघू शकता तुम्ही. तर आपण घेतलं होतं DQ1 इज इक्वल टू DE आणि प्लस DW होता, पण DW ची व्हॅल्यू P इंटू DV, पण व्हॉल्यूम कॉन्स्टंट असते तर DW W0 म्हणजे DQ1 जेवढा आहे तेवढा DA. कॅलरीमध्ये घेतलीच नाही. राहायला काय म्हणतोय, कॅलरीमध्ये घेतच नाही आपण, डायरेक्टली इंटरनल एनर्जी आणि ती मेजर करणार आहे जूल मध्ये. म्हणजे इथं मेकॅनिकल इक्विव्हॅलंट घ्यायची गरज पडणार नाही तुम्हाला, कारण हीट आपण डायरेक्टली कॅन्सलच करतोय आणि एनर्जी मध्ये त्याला कन्वर्ट झालंय. ठीक आहे. तर CV इज इक्वल टू DDT तसाच ठेवणार आणि E ची व्हॅल्यू आहे बघा वरती, काय 3/2 RT. इथं पुट करून टाका 3/2 RT. 3/2 कॉन्स्टंट आहे, 3 ची व्हॅल्यू कॉन्स्टंट बदलणार नाही, 2 पण कॉन्स्टंट आहे. R ची व्हॅल्यू असते 8.314, बरं की नाही, तर ती पण व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, ती पण बदलणार नाही. म्हणजे कॉन्स्टंट आहे त्याला डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेऊन टाका. मग CV काय भेटेल, तर CV इज इक्वल टू RI ला 3/2 आणि R पण मी बाहेर घेतला डेरिव्हेटिव्हच्या, मग शिल्लक करायला इथं, तर या ठिकाणी DDT आणि या ठिकाणी वरचा शिल्लक राहिला T. मग DT काय आला कॅन्सल, मग राहिलं काय तर 3/2 R. इज दॅट क्लिअर. ओके, तर आज CV झाला. तर इथपर्यंत आपण कंप्लीट केलंय. अजून आपल्याला शोधायचंय CP, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचे ऍप्लिकेशन घेतो ना, म्हणजे आपल्याला CV पण शोधावं लागेल आणि CP पण शोधावं लागेल. मोलरच घ्यायचा, पूर्ण याच्यासाठी घ्यायचं नाही, प्रिन्सिपल साठी काही गरज नाही, आपल्या मोलरच गरजेचं आहे. हा जो CV आहे, राहिलेली टर्म इकडे लिहून टाका. CV इज इक्वल टू भेटून जाईल आपल्याला, नाही का. CV इज इक्वल टू 3/2 R. हे झालं तुमचं पहिलं इक्वेशन. ठीक आहे, म्हणजे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम, किंवा मोलर नाही म्हटलं तरी चालतं, स्पेसिफिक म्हटलं तरी चालतं. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम मोनोॲटॉमिक गॅससाठी किती असतो, 3/2 R असतो. हे झालं पहिलं इक्वेशन. आता आपलं टार्गेट आहे व्हॉल्यूम साठी शोधणं. ठीक आहे. जसं आपण मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम काढलंय, आता आपल्याला प्रेशर साठी घ्यायचं. मग ते डायरेक्टली भेटणार नाही, त्यासाठी आपल्याला यूज करावं लागेल मेयर्स इक्वेशन, जे आपण आता ऑब्टेन केलं. मेयर्स रिलेशन ते आपण या ठिकाणी यूज करू. ठीक आहे. मग आता 4th नंबरचा पॉईंट, बाय युझिंग मेयर्स रिलेशन. बाय युझिंग मेयर्स रिलेशन. ओके, तर या ठिकाणी आपण मेयर्स रिलेशन यूज करू. आता मेयर्स रिलेशन तुम्हाला माहिती आहे, तर ते स्टँडर्ड फॉर्म मध्ये घ्यायचं, तर आपण सर्व जूल मध्येच कन्सिडर केलेलं आहे. ठीक आहे. मग तो काय आहे, तर तो आहे तुमचा CP मायनस CV इज इक्वल टू R. तो जे घेणार नाही, का घेणार नाही, कारण इथं इंटरनल एनर्जीचं रिलेशन घेतलं, DE अपॉन DT दिसतंय ना. CV इज इक्वल टू DE अपॉन DT म्हणजे जूल मध्ये, आज जे घ्यायची काही गरज नाहीये. CP आपल्याला फाईन करायचं आहे आणि CV ची व्हॅल्यू भेटली. CV ची व्हॅल्यू काय आहे, 3/2 R, तर ती त्या ठिकाणी पुट करून टाकू.
तर CV रिप्लेस बाय 3 डिवायडेड बाय R इज इक्वल टू R कुठून आलं तर ते लिहा फ्रॉम इक्वेशन 1. इक्वेशन 1 वरून आपण असं लिहू शकतो. तर हा मायनस आहे, -3/2R तो राईट साईडला काय होणार तर प्लस होणार. म्हणजेच काय भेटेल CP इज इक्वल टू R प्लस 3 डिवायडेड बाय 2R. याला काय करा क्रॉस मल्टिप्लाय करून घ्या. देन CP इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लाय केलं तर राहील 2R आणि इथं राहिला 3R. त्याला डिवाइड करायचं कशाने 2 प्लस 3 5. मग CP इज इक्वल टू काय भेटेल तर 5 डिवायडेड बाय 2 आणि हा झाला तुमचा R. म्हणजे आपण दोन्ही फाईन केलं, एक स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम फाईन केलं, ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर फाईन केलं आणि प्रेशरचं शोधण्यासाठी तुम्हाला मेयर्स इक्वेशन यूज करावंच लागेल. ठीक आहे. आता एक लास्ट टॉपिक घ्यायचा, या दोघांचा रेशो काय असतो. कारण की बघा याचं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर CP ची व्हॅल्यू जास्त आहे, CV ची कमी आहे. तर या दोघांचा जो रेशो आहे त्याला म्हटलं तर स्पेसिफिक हीट रेशो. तर तो काय आहे तर तो आपण या ठिकाणी ऑब्टेन करून टाकू. ठीक आहे. स्पेसिफिक हीटचा रेशो किती असेल. स्पेसिफिक हीट रेशो इट इज रिप्रेझेंटेड बाय लेटर गॅमा. गॅमाने तो रिप्रेझेंट केला जातो. ठीक आहे. स्पेसिफिक हीट रेशो इज रिप्रेझेंटेड बाय लेटर गॅमा. आणि या गॅमाचा जो फॉर्म्युला आहे तो काय भेटेल तर द रेशो ऑफ स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर टू द स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. मग गॅमा जर घेतला तर याला आपण इक्वेशन 2 कन्सिडर करू. CP ची व्हॅल्यू आहे बघा काय आहे तर ते आहे 5 डिवायडेड बाय 2R आणि CV ची व्हॅल्यू आहे तर ते आहे 3/2R. ओके. आणि याचं रिझन काय असेल तर कुठून आले फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 वरून आपण हे लिहू शकतो. ठीक आहे. तर या प्रकारे आपण लिहिलं. आता याच्यात बऱ्याच साऱ्या टर्म कॅन्सल होतील. R कॅन्सल झाला, R2 पण काय आला कॅन्सल. मग जो गॅमा आहे तो न्यूमरेटरला शिल्लक राहिला फक्त 5 आणि डिनॉमिनेटरला शिल्लक राहिला 3. मग गॅमा जो आहे तो किती भेटेल तर 5 डिवायडेड बाय 3. व्हॉट इज स्पेसिफिक हीट रेशो तर ते लिहायची काही गरज नाही, तर तुम्हाला माहित पाहिजे द रेशो ऑफ स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट प्रेशर टू द कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज कॉल्ड ॲज स्पेसिफिक हीट रेशो. म्हणजे आपल्याला 3 गोष्टी या ठिकाणी फाईन करायचं. एक म्हणजे CV, दुसरा म्हणजे CP आणि तिसरा म्हणजे गॅमा. आणि एकदम सोपं आहे. मोनोॲटॉमिक घेतला तर त्यासाठी डिग्रीज ऑफ फ्रीडम 3, मग तो 3/2 RT इंटरनल एनर्जी झाला, त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या CV भेटून जाईल विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर. नंतर मेयर्स इक्वेशन यूज करा, CP भेटून जाईल. CP भेटला का दोघांचा रेशो घेऊन टाका तर तुम्हाला गॅमा भेटून जाईल. मग प्रत्येकासाठी असंच करायचं तुम्हाला. मोनोॲटॉमिक असू द्या, डायॲटॉमिक असू द्या, ट्राय कोणताही असू द्या, फक्त तुम्हाला डिग्रीज ऑफ फ्रीडम त्या पर्टिक्युलर याच्यासाठी माहीत असणं गरजेचं आहे. आणि ते ऑलरेडी आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केलेलं आहे. तर मी काही पार्टच घेणार आहे, पूर्ण लिहून देणार नाही तुम्हाला. ओके. जर पहिलं ऍप्लिकेशन तुम्हाला समजलं तर दुसरं ऑटोमॅटिकली समजेल. आता घ्यायचंय फॉर मोनोॲटॉमिक झालं. सिमिलरली आपल्याला घ्यायचं आता डायटॉमिक घ्या. डायटॉमिक परत 2 टाईप काय तुमचं रिजिड आणि दुसरं आहे नॉन रिजिड. त्यासाठी आपण डिग्रीज ऑफ फ्रीडम घेतलाय. मग बी ऍप्लिकेशन घेतो फॉर रिजिड डायॲटॉमिक गॅस. डायरेक्ट गॅससाठी घ्यायचं. ठीक आहे. रिजिड डायटॉमिक गॅस जर असेल तर मी इथपर्यंत स्टेप लिहून देणार, याच्या पुढचं सर्व तुम्हाला लिहायचं. ठीक आहे. जर रिजिड डायटॉमिक गॅस घेतलं तर त्यासाठी 3 ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम असेल. फॉर रिजिड डायटॉमिक गॅस देयर आर 3 ट्रान्सलेशनल आणि अजून किती असतात रे 3 ट्रान्सलेशनल आणि 2 रोटेशनल असतात. बरं ना, का 3 रोटेशनल असतात. 3 ट्रान्सलेशनल अँड 3 रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम. 2 रोटेशनल. 2 आहे का. ओके. बरं आहे. म्हणजे तुम्हाला समजतंय बरं की नाही. पण आपल्याला काय करायचं इंटरनल एनर्जी फाईन करायचं. इंटरनल एनर्जी ऑफ डायच्या जागी रिजिड मोनोच्या जागी रिजिड डायटॉमिक गॅस करायचा. ठीक आहे. द इंटरनल एनर्जी ऑफ रिजिड डायॲटॉमिक गॅस इज. तर या ठिकाणी टोटल हे 3 आणि 2 किती झाले तर 5/2 R2. पुढे माहिती आहे तुम्हाला याचा डेरिव्हेटिव्ह घेऊन टाका. CV भेटेल. एकदा CV भेटला तर त्यानंतर CP भेटेल, त्यानंतर CP भेटेल, CP भेटला तर गॅमा भेटेल. ठीक आहे. तर लगेच स्टार्ट करायचं सॉल्व्ह करायला. इथपर्यंत मी कंटिन्यू केलेलं आहे. याच्या पुढचं पार्ट तुम्हाला कंटिन्यू करायचं.
उद्याचा होमवर्क जसं आपण रिजिड डायटोमिक साठी घेतलं तसं घ्यायचं नॉन रिजिड डायटोमिक गॅस मॉलिक्युल. ओके. मग त्यासाठी किती डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे, ट्रान्सलेशनल किती आहे, रोटेशनल किती आहे, आणि प्लस तुमचं कोणतं राहिलं तर व्हायब्रेशनल राहिले या ठिकाणी, बरं का नाही. व्हायब्रेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम कसं आहे तर त्यानुसार इंटरनल एनर्जी घ्या, त्याचा डेरिव्हेटिव्ह घेऊन टाका, सीपी फाईन करा, गॅमा फाईन करा. तर हा जो आहे तो तुमचा होमवर्क आहे. आणि उद्या आपण मग पॉलिॲटॉमिक साठी घेऊ किंवा ट्रायॲटॉमिक वगैरे जे आहे त्यासाठी आपण उद्या डिस्कस करू. ठीक आहे. होमवर्क समजलं सर्वांना?